घरफोड़ी कर 12.5 लाख रुपए की लूट करने वाले 3 चोर गिरफ्तार, एक महिला का समावेश। कुछ दिनों पहले कल्याण पूर्व के वाल्धोनी परिसर में एक बंद घर में डकैती की घटना के मामले को कल्याण के महात्मा फुले पुलिस ने सुलझाया। एक महिला समेत 3 लोगों को पुलिस ने गिरफ्तार करके उन्हें न्यायालय में पेश किया, जहां से उन्हें आदरवाड़ी जेल भेजा गया। 12,50,000 रुपए की चोरी में पुलिस ने साजिद शेख, हरिचंद्र चौधरी समेत प्रीति कदम को गिरफ्तार किया था। मध्ये एप्रिल महिन्यामध्ये एक घरफोडीची घटना घडली होती। त्याच्यामुळे जवळजवळ 13 लाखापर्यंतचा मुद्देमाल, त्यामध्ये सोनं चांदी आणि काही रोख रक्कम त्याच्यामध्ये गेली होती। आपल्या त्याच दिवसापासून आपली टीम जी आहे त्याच्यामध्ये वर्कआउट करत होते महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या, आणि तिथले जे डीबी स्टाफ असेल तिथले सिनियर पोलीस इन्स्पेक्टर आहेत त्यांनी अतिशय त्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण 3 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। त्याच्याकडून 7.5 लाखापर्यंत मुद्देमाल, त्या मुद्देमालामध्ये 100 ग्रॅम सोन्याची लगड जप्त केलेली आहे, 1 किलो चांदी जप्त केलेली आहे, त्याच्यामध्ये काही चांदीचे कॉइन्स आहेत, त्यानंतर चांदीच्या विटा आहेत अशा प्रकारे, त्यामुळे आणि काही रोख रक्कम, असा जवळजवळ 7.5 लाखापर्यंतचा मुद्देमाल जो आहे तो मुद्देमाल त्या टीम कडून रिकव्हर केलेला आहे। आणि यातले जे आरोपी आहेत या आरोपीच्या वरती पण यापूर्वी जे काही गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने इतरही गुन्हे त्याच्याकडून आम्हाला उघडवण्याची आमची शक्यता असल्यामुळे त्याचा सुद्धा आम्ही पोलीस रिमांड करून त्यामध्ये तपास सुरू आहे। या टीम मध्ये पूर्ण आपला एपीआय हे घरफोडी करत होते। रात्रीच्या वेळेस ज्या वेळेस घरामध्ये कुणी नाही पाळत ठेवून, ज्या घरामध्ये रात्रीच्या वेळेस कुणी नसेल अशा वेळेस ठिकाणी ते घर फोडून दरवाजा वाटे किंवा खिडकी वाटे त्यामुळे प्रवेश करून कपाटामध्ये असलेले किंवा तिजोरीमध्ये असणारे काही सोने किंवा चांदी असेल त्या ठिकाणी ते काढून त्या ठिकाणी चोरी करत होते। अशा प्रकारचा गुन्हा हा एप्रिल महिन्यामध्ये महात्मा फुले पोलीस स्टेशन दाखल होता आणि त्या गुन्ह्यात तपास करत असताना आपल्या टीमला हे यश मिळालेलं आहे।